नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन लेक्चरमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत। FMM म्हणजे आपला जो आहे फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरीज या सब्जेक्टचा कंप्लीट सिलेबस या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, FMM म्हणजे हे फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरीज असा हे सब्जेक्ट आहे आपल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी। तर याचा सब्जेक्ट कोड जो आहे 313309 हा या सब्जेक्टचा सब्जेक्ट कोड आहे। M3K म्हणजे आपला मेकॅनिकल इंजिनिअरिंग थर्ड सेमिस्टर के स्कीम ह्याचा असा आहे अर्थ। त्याचा M3K चा अर्थ असा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, FMM कोर्स सिलेबस तर या सब्जेक्टमध्ये 5 चॅप्टर्स म्हणजे 5 युनिट आहेत। पहिला जो आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड अँड फ्लुइड प्रेशर मेजरमेंट। या चॅप्टरमध्ये आपण फ्लुइडचे प्रॉपर्टीज बघता। आता फ्लुइड नेमकं फ्लुइड म्हणजे काय? असा कोणता एक पदार्थ जो वाहू शकतो म्हणजे जो फ्लो होऊ शकतो त्याला आपण फ्लुइड असे म्हणतो। तर फ्लो होण्यासारखे कुठले पदार्थ आहेत? तर आपलं गॅसेस, लिक्विड आणि गॅसेस हे दोन असले सबस्टन्स आहेत जे फ्लो होऊ शकतात। सॉलिड हे फ्लो होऊ शकत नाहीत। तर हे चॅप्टर पूर्ण फ्लुइड बद्दलच आहे। फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरीज ह्याच्याबद्दल या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत। तर या फ्लुइड मेकॅनिक्स अँड मशिनरीज हे पूर्ण सब्जेक्ट फ्लुइडवरच आहे। तर आपण ह्यामध्ये लिक्विड्स, गॅसेस ह्याच्या रिलेटेडच बघणार आहे। तर पहिला युनिट जो आहे तो आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड अँड फ्लुइड प्रेशर मेजरमेंट। आता यामध्ये पहिल्या युनिटमध्ये आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज बघणार आहोत फ्लुइडचे, आणि फ्लुइड मेजरमेंट कसं करतो तेही थोडंसं बघणार आहोत। तर प्रॉपर्टीज थोडक्यात आपण इथं सांगू की प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणजे कोणकोणत्या प्रॉपर्टीज असतात। डेन्सिटी, आता कोणत्याही फ्लुइडला हे प्रॉपर्टीज तर नक्की असणारच ना। डेन्सिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक व्हॉल्यूम अशा काही प्रॉपर्टीज असतात त्या आपण या फर्स्ट युनिटमध्ये स्टडी करणार आहोत। आणि फ्लुइड प्रेशर मेजरमेंट, फ्लुइड प्रेशर कसा मेजरमेंट केला जातो, फ्लुइडचे प्रेशर कसे मेजरमेंट केले जाते ह्याच्याबद्दल आपण या चॅप्टर म्हणजे युनिट नंबर 1 मध्ये बघणार आहोत। तर फ्लुइड प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी काही डिव्हाइसेस असतात। त्याला आपण पियाझोमीटर असतो, यूट्यूब मॅनोमीटर, डिफरन्शियल यूट्यूब मॅनोमीटर अशा काही डिव्हाइसेस आहेत। आपण पुढे बघू जो आहे फंडामेंटल्स ऑफ फ्लो अँड फ्लो मेजरमेंट। तर यात फ्लुइड फ्लो कसा होतो, जसं म्हणजे फ्लुइड फ्लो होण्याचे पण टाइप्स आहेत, जसा की स्टेडी अनस्टेडी, स्टेडी फ्लो, अनस्टेडी फ्लो, युनिफॉर्म फ्लो, नॉन युनिफॉर्म फ्लो, रोटेशनल, लॅमिनार, टर्ब्युलंट अशा काही प्रकार आहेत फ्लुइडचे फ्लो होण्याचे। आणि फ्लो मेजरमेंट त्यामध्ये आपण या सेकंड चॅप्टर मध्ये बर्नॉलिस थेरम, रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय असतो, वेंचुरीमीटर, ओरिफिस मीटर, पिटॉट ट्यूब ह्याच्याबद्दल थोडा अभ्यास करणार आहोत। हे काय असतात ह्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत। युनिट नंबर 3 फ्लो थ्रू पाइप्स।
फ्लो थ्रू पाईप्स म्हणजे आपला जो फ्लुइड असतो ना, तो पाईप मध्ये फ्लो होताना कोणकोणत्या टाईपचे फ्रिक्शन लॉस होतात. यात मेन दोन आहेत, मायनर लॉसेस आणि मेजर लॉसेस. असा दोन प्रकार आहेत लॉसेसचे फ्रिक्शन ड्यू टू फ्रिक्शन. मायनर लॉसेस म्हणजे फिटिंग्स, वॉल्व्स तिकडनं लॉस होणारा जो फ्लुइड असतो त्याला आपण फ्लुइड मायनर लॉसेस असे म्हणतो. मेजर लॉसेस म्हणजे ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपला जो आहे हायड्रॉलिक्स टर्बाइन्स, या चॅप्टर मध्ये आपण रिलेटेड टू टर्बाइन्स बघणार आहोत. हायड्रॉलिक टर्बाइन्स काय असतात, त्याचं वर्किंग काय असतो, जसा क्लासिफिकेशन बघतो काय हायड्रॉलिक टर्बाइनची. जसं की आपलं टर्बाइन्स आहेत कपलन टर्बाइन, पेल्टन व्हील टर्बाइन, फ्रान्सिस टर्बाइन, अशा काही टर्बाइन्स आहेत त्याच्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. नंबर 5 जो आहे सेंट्रीफ्युगल अँड रेसिप्रोकेटिंग पंप्स. यामध्ये या चॅप्टर मध्ये आपण पंप्स रिलेटेड, आता वॉटर पंप्स असतात ना त्याच्या रिलेटेड डिस्कशन करणार आहोत. सेंट्रीफ्युगल पंप म्हणजे सेंट्रीफ्युगल पंप कसं वर्किंग असतं, त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल ते आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. आणि रेसिप्रोकेटिंग पंप सेम ह्याचं पण रेसिप्रोकेटिंग पंप म्हणजे काय असतं, त्याच्यामधलं वर्किंग प्रिन्सिपल, प्रोसेस, कन्स्ट्रक्शन हे सगळे आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर ह्याचं या टोटल 5 चॅप्टर आपण इथं वेटेज दिलेला आहे. तर आपला जो पहिला युनिट आहे त्याचा तो आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड अँड फ्लुइड प्रेशर मेजरमेंट. हे टोटल 12 मार्कासाठी विचारला जातो एंड सेमिस्टर एक्झामला हा सब्जेक्ट टोटल 12 मार्कासाठी विचारला जातो. फंडामेंटल्स ऑफ फ्लुइड फ्लो हे 10 मार्कासाठी विचारला जातो. फ्लो थ्रू पाईप्स हेही 10 मार्कासाठी विचारला जातो. आणि हायड्रॉलिक टर्बाइन्स जो आहे तो 22 मार्कासाठी विचारला जातो, 16 मार्कासाठी विचारला जातो. आता यात आपण बघू, हे सब्जेक्ट टोटल 175 मार्कासाठी आपल्याला असतो. तर ह्याचं डिस्ट्रीब्युशन थोडं बघू आपण. पेपर ड्युरेशन म्हणजे 3 तास, 3 आवर्सचं आपलं एक्सटर्नल एक्झाम असतो, एंड सेमिस्टर एक्झाम असतो. 70 मार्काचा एंड सेमिस्टर एक्झाम असतो. एंड सेमिस्टर एक्झाम असतो. हे 30 मार्काचा जो आहे ते इंटरनल असेसमेंट असतं. इंटरनल मार्क असतात ते आपल्या कॉलेजच्या हातात असतात. त्यात 2 असतात. ते 30 मार्क 2 भागामध्ये डिवाइड झालेले असतात. 20 आणि 10 मार्काचा जो असतो आपल्याला मायक्रो प्रोजेक्ट करावा लागतो. आणि हा 20 मार्क जो त्याचे 2 पार्ट्स असतात, जो म्हणजे T1 आणि T2 टेस्ट, युनिट टेस्ट 1 आणि युनिट टेस्ट 2 असे 2 डिस्ट्रीब्यूट केले जातो. या दोन्ही टेस्टचे ॲव्हरेज जो असतो ते इथं पकडलं जातं. आणि हा 70 मार्काचा तो एंड सेमिस्टर एक्झामचा आहे. असं 30, 70 असं 100 हे मार्क्स झालेले असतात. 25 हे 25 मार्काचा जो आपलं मॅन्युअल असाइनमेंट वगैरे असते त्याच्यावर ते असतात. हे 25 मार्काचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम असतो. 25 मार्काचा. त्यात मिनिमम आपल्याला 10 मार्क तरी पाहिजे असतात. हे टोटल 175 मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे. हे पूर्णपणे आपण या सब्जेक्टचं म्हणजे FMM या सब्जेक्टचा सिलेबस डिस्कशन केलेला आहे. तरी थँक्यू, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद.
लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका.